नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. येत्या 15 जानेवारी 2025 ला आर्मी डे परेड होणार असून त्यांच्या प्रमुखचं अनावरण सध्या गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आलंय. यावेळी चित्रपट क्षेत्रातील मान्यवर अभिनेते, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील दिग्गज उपस्थित होते. आर माधवन आणि रकुलप्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचा उत्साह व्यक्त केलाय आणि नागरिकांना या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी प्रोत्साहित देखील केलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी पुन्हा कौल दिल्याने महायुतीचा दणदणीत विजय झाला. यामागे ओबीसी पॅटर्न आणि लाडकी बहीण योजना असून महायुती सरकारला विजयी केलेल्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी ओबीसींचे आभार मानलेत. ही एक लढाई आपण जिंकलीये, पण खरी लढाई यापुढे असल्याचं मत हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत मांडलंय. हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे चेतन तुपे आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत तुपे विजयी झालेत. या मतदारसंघांच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव सेना यांच्यामध्ये वादावादी झाली होती. ही वादावादी शेवटपर्यंत कायम राहिल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना शिवसेनेच्या नाराजीचा फटका बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील सर्व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट बोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. 45 दिवस या ईव्हीएम मशीनचं त्यातील डेटा जतन करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून 45 दिवसांच्या आत आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनर्मोजणी करण्यात येते. त्यामुळे 45 दिवस ईव्हीएम मशीन डेटा ठेवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथे कार्यान्वित असलेल्या विविध प्रकल्पांना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आदरवाड आणि अन्य अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली आहे. या भेटीदरम्यान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तसेच हॉटेल वेस्ट टू बायोगॅस आणि राडा रोडा व्यवस्थापन केंद्राच्या तांत्रिक बाबींसह प्रकल्प उभारताना येणाऱ्या आव्हानांबाबत आयुक्त कैलास शिंदे यांनी इत्थंभूत माहिती घेतली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पुलगेट ते वानवडी बाजार रस्त्यावर पिण्याची पाईपलाईन टाकायचे काम रखडले असून याचा वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागतोय. जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून या रस्त्यावर पिण्याची पाईपलाईन टाकायचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. गेल्या काही महिन्यात या ठिकाणी छोटे मोठे अनेक अपघात घडले असून ठिकठिकाणी रस्ता उखडल्यामुळे अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांना जीवघेणी कसरत करावी लागते. याविषयी कॅन्टोन्मेंटच्या नूतन आमदारांनी तातडीने लक्ष घालून या कामाला गती द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोथरूड येथे सुरू असलेल्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये काही तरुण तरुणींनी खुलेआम दारू पार्टी केली आहे. या घटनेमुळे कोथरूड येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोथरूडचा उडता पंजाब करायचा आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जाते. हिंजवडी, बालेवाडी ते शिवाजीनगर दरम्यान 8,313 कोटी रुपये एकूण खर्चाच्या 23.2 किलोमीटर लांबीच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलं असून एकूण 74% अधिक काम पूर्ण झालंय. तर आर्थिक उद्दिष्ट 63% पूर्ण झालंय. मार्च 2025 अखेर येथून मेट्रो ट्रेन धावणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वैतागलेल्या IT आणि इतर कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा